हक्कांच्या घरासाठी पोराबाळांसह रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। सायबर चौक डवरी वसाहत येथे शासनाकडून मिळालेली जागा घरे बांधण्यासाठी मिळावी या मागणीसाठी बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित राज्य महिला बचाव समितीच्या वतीने 23 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असून या उपोषणाचा सलग चौथा दिवस महिला व मुलाबाळांसह ठाण मांडून चालू आहे। हा आक्रोश पाहूनही प्रशासनाला काही पाजर फुटत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। सायबर चौक येथील संबंधित जागा आंदोलनानंतर यशवंत गृहनिर्माण संस्थेला दिली, परंतु मोजणी केल्यानंतर ही जागा 7 ते 8 गुंठे असल्याचे दिसले। यामध्ये मनपाची ड्रेनेज लाईन गेल्यानंतर दुसरीकडे जागा देण्यासाठी 11 वर्ष संबंधित फेऱ्या मारत आहोत, मात्र प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे दिसत असल्यामुळे या उपोषणाचे हत्यार उपसले आहे। आज दिनांक 26/2/2026 रोजी आम्ही आज गेले 4 दिवस झालं मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या दारामध्ये असंख्य संख्येनं मुलाबाळांच्या सोबत अमरण उपोषणला इथं बसलोय। किमान इथं 400-500 लोक आहेत। घरावर तुळशीपत्र ठेवून 4 दिवस झालं बिन आनापाण्याचे लोक इथं बसलात। आज आम्ही निर्णय घेतला की 13 जण आम्ही अमरण उपोषणला बसलेलो आहोत। 13 जण आम्ही कंटिन्यू राहणार आहे, पण बायका मुलं आणि सगळं कुटुंब आले ते कुटुंब इथं फुटपाथवर सगळ्यांनी चुली मांडलेल्या आहेत आणि आपला संसार मांडलेला आहे। याचं कारण म्हणजे आदरणीय कलेक्टर साहेब यांनी 2015ला यशवंत गृहनिर्माण संस्थेला 15.27 जागा दिली होती। ती जागा घरं बांधण्यासाठी 40 सभासदांच्यासाठी दिली होती। सदरची जागा महाराष्ट्र शासनानं आम्हाला अगोदरच 2000 सालाला दिलेल्या होती 37 गुंठ। 37 गुंठ्यातली 18 गुंठ्यात आम्ही घरं बांधली। राहिलेले 18 गुंठ जमिनी कोल्हापूर महानगरपालिकेनं आपल्या रस्त्यासाठी घेतली। त्याच्या बदल्यात कलेक्टर महोदय आम्हाला जागा देणार होते, पण तिथं काही लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे कलेक्टर महोदय म्हणले की तुम्ही 15.27 जागा घ्या। तसा आम्हाला 7 करून दिला, 8 करून दिला, डायरी उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड करून दिले। आम्ही उपोषणातनं उठलो। 15 दिवसानं तिथं गेल्यावर खोदकाम करत असताना सदर जमिनीच्या खाली एक ड्रेनेजची भलीमोठी पाईपलाईन गेली होती। सदरची जागेची मोजणी ही कलेक्टर माध्यमातून करण्यात आली, तर जागा फक्त 15 गुंठेच्या ऐवजी 7 गुंठ जागा भरते। आम्ही त्या 2015 पासून ते 2026 आजपर्यंत त्यांना पत्रव्यवहार करून म्हणतोय सदरच्या जागेच्या बदल्यात आम्हाला 15 जागा कुठेही द्या। ते म्हणतात गट नंबर सुचवा। कलेक्टर महोदयांना गट नंबर कोल्हापुरातले माहीत नाहीत का? प्रशासनाला तहसीलदारला इथले गट नंबर माहीत नाही का? यांना सगळं माहीत आहे, तरी देखील आमच्याकडे 100 ते 150 गट नंबरची माहिती काढून घेऊन, जागा मोक्याच्या माहिती काढून घेऊन, सगळी माहिती काढून घेऊन आम्हाला अद्याप आजपर्यंत जागा दिलेली नाही। आणि परत कलेक्टर महोदय म्हणतात की तुमचा प्रस्ताव शासनाला पाठवतो। आमचा नवीन प्रस्ताव नाही, आम्हाला कोल्हापूर हद्दीत दिलेली जागा, आमची घेतलेली जागा तेवढी आहे, तेवढीच जागा आम्हाला द्या। तसेच प्रशासनाने आमची दखल न घेतल्यास झालेल्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील असे बाजीराव नाईक यांनी सांगितले। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह रोहन पाटील, कोल्हापूर। भटक्या समाजाची जागा, गोरगरिबांची जागा, गोरगरिबांची जागा कोण म्हणतंय देत नाही, कोण म्हणतंय देत नाही। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 922000-1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।